आता इथे आपला ब्रेकफास्ट आलेला आहे. चला घरी जाऊया. आता इथे आपला ब्रेकफास्ट आलेला आहे आणि आता आपण टेस्ट करणार आहोत. इथे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच मिळत नाही, त्यामुळे आता हे ट्राय करून करून खाऊन खाऊन मला आलाय कंटाळा आणि मला तर हे आवडत पण नाही पहिल्यासारखं. तरी पण हे आपल्याला इथे खावं लागतंय. आता आपण ट्राय करूया हे सँडविच. मस्त. तर आता आपण चेक इन केलेलं आहे आणि आता आपण करणार आहोत IT आणि स्नॅक्स. आणि आता आपण जस्ट ऑर्डर दिलेली आहे. आता थोड्याच वेळात आपली ऑर्डर येणार आहे. So this is the last night आमची in मनाली. तो ये सब पसारा हम लोग अभी बैग में भर रहे हैं और कल घर जा रहे हैं. काय बोल. The next day. तर आता वाजले आहेत दुपारचे 12 आणि आज आपण निघतोय घरी जायला फायनली. आणि आज रात्री 2 वाजता आपली ट्रेन आहे आणि आपण निघतोय दुपारी 2 वाजता चंदीगडसाठी. आता आपण करंटली कसोलमध्ये आहोत आणि 5 तासाची जर्नी आहे कसोल टू चंदीगड. तर होप सो आपला प्रवास चांगला हो आणि लेट्स सी घरी जायचं आता. सो गाईज दिस इज 21st ऑफ डिसेंबर आणि आज आमचा इकडे आहे लास्ट डे. आता 12:30 फ्यू मिनिट्स. तर आम्ही आता मस्त यम्मीच जेवतोय. बापरे काय या ट्रिपचं सगळ्यात टेस्टी जेवण आहे. कम्फर्ट फूड. तर मग आम्ही आता इकडून निघणार आहोत आणि जाणार आहोत चंदीगडला. आज रात्री 2 वाजता आमची ट्रेन आहे. तू बोल काहीतरी. बोलून झालंय मला तुझ्या आधीच. वी आर रेडी विथ आवर लगेज. चला घरी जाऊया. आपण सेम का दिसतोय? कारण की आपण सेम आहे म्हणून. या सुंदर प्रॉपर्टीला बाय करून, या सुंदर व्ह्यूला बाय करून आपण आता इथून चेकआउट करतोय आणि इथून आपण निघतोय फायनली. आणि हा सुंदर व्ह्यू जिकडे आता सूर्यनारायण भगवान आलेत आणि इथे मस्त ऊन पडलंय. तर आता आपण निघूयात. निघतोय आणि आम्ही खूप आहोत, खूपच. चला. दिवस डान्स नाही केला. लोक ट्रिपला जाण्याच्या खुशीमध्ये नाचतात, आम्ही ट्रिप म्हणून घरी जाण्याच्या खुशीत नाचतो. तर आता आम्ही शेवटचा आमचा व्ह्यू आम्ही इकडे थांबलोय. आमचा 10 दिवसाचा जो व्ह्यू होता त्याला आम्ही आता बाय करतोय. आणि मागे आमच्या पार्वती मैया आहे, तिला पण आम्ही बाय करतोय. पार्वती मैया की जय हो. नमः पार्वती पते हर हर महादेव. तर लवकरच आम्ही येऊ आणि आम्ही इथेच येऊ, कारण की पूर्ण कसोलमध्ये ही एकच अशी जागा होती जिकडे आम्हाला असं वाटलेलं की सुकून आहे. पार्वती. चप्पलमुळे चालताना येते, मजा येते पण थंडी पण लागते आणि थोडंसं वाईट वाटतंय मला चाललो म्हणून. 10 दिवस हाच व्ह्यू बघायची सवय झालेली. चलो चलो. तर आता आम्ही निघतोय.
वी आर रेडी टू गो. Five hours later. तर आम्ही इथे बिर्याणी खातोय. रायता आहे आणि हा साऊथ इंडियन पापड आहे ज्याला अप्पलम म्हणतात आणि हा शिरा. अगं मी किती लाईन लावून खाते, तू संपून टाकलं का? इथे एवढी थंडी नाही. मी आता बघितलं तेव्हा वाटी एवढी भरलेली होती. 1 मिनिटात एवढं झाली. मी किट्टू खाते पुरायसाठी. आम्ही डिनर करून निघालोय स्टेशनला जायसाठी आणि आमची ट्रेन 2 वाजता आहे आणि आता 11 वाजता. 3 तास आहे ट्रेन निघायला, 3 तास. आता 11 वाजले तरी सुद्धा ट्रेन लागलेली तरी आहे. पण आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत बिकॉज आम्हाला घरी जायची ओढच इतकी लागली आहे की आम्ही 3 तास काय 10 तास सुद्धा वेट करायला तयार आहोत. झालं गुड. ट्रेन लागलेली आहे. एवढा मोठा पिझ्झा मागवलाय आम्ही. एवढा मोठा खाणार आहोत. बंद कर, थंड होईल. बंद कर. The next day. मॉर्निंग 1 वाजता. गुड मॉर्निंग झाली आता. येलो चाय पिलो. ट्रेनला खूप थँक्यू की 24 तासापेक्षा जास्त वेळ घेऊन आम्हाला सोडलं वेळेवर. पण ॲक्च्युअल टाईम ट्रेनचा फक्त आणि फक्त 20 तास होता. आता 26 तास झाले. तर आता आम्ही पनवेल स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता आमची राईड येते आणि आता आम्ही चाललो आहे घरी. 1 तासामध्ये आम्ही घरी पोहोचू. तर आता आम्ही पोहोचलो आहे आणि आता वाजलेत सकाळचे किती वाजलेत? सकाळचे वाजलेत 6 आणि आमची ट्रेन खूप लेट झाली. येणार होती 12 वाजता आणि आली 5 वाजता. इथून जाताना गोळी घेतली का करत होती? राधे राधे. हॅलो गाईज, सो दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. तर ही होती पूर्ण कसॉल ट्रिपची सिरीज. आय होप ही पूर्ण सिरीज तुम्हाला आवडली असेल आणि जर आवडली असेल तर सगळ्या व्हिडिओंना नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला अजून डिटेल्स हवे असतील, इकडचे स्टेज, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, तर डेस्क्रिप्शन चेक करा. मी सगळ्या जिथे पण मी स्टे केला, ज्या ज्या लोकेशन्सला मी व्हिजिट केलं, तिकडचे सगळे डिटेल्स मी डेस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर डेस्क्रिप्शन चेक करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्टेकेशन, नवीन प्रॉपर्टीसोबत.
तोपर्यंत बघत राहा एक्सप्लोर विथ हंसिका आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.